सहकुटुंब त्यांनी मतदान केलेलं आहे। त्यामुळे आता उद्याच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधूंनी यावेळी मुंबई महापालिकेसाठी मोठ बांधली, ते एकत्र आले आणि त्यांनी प्रचारांचा धडाका आपल्याला पाहायला मिळाला होता। सभांमधून त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरला। मराठी माणसानं आता जागं व्हावं आणि आपल्या मुंबईसाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं होतं। काही वेळापूर्वीच आता राज ठाकरे यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे आता उद्या मुंबईकर नेमका कुणाला कौल देतील हा निकाल समोर येणार आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे सहकुटुंब मतदान केंद्रावर आले, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे आता या मतदानानंतर राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतील का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण राज ठाकरे यांनी आपण पाहिलं होतं प्रचार सभांमधून ज्या पद्धतीनं महायुतीवर निशाणा साधला होता। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच महायुतीतले अनेक नेते यांच्यावर त्यांनी टीका केली होती, पराकोटीची टीका अशी पाहायला मिळाली होती। सोबतच अडाणी यांना सुद्धा त्यांनी लक्ष्य केलं होतं। त्यांचा व्यवसाय ज्या पद्धतीनं 2014 नंतर वाढला हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं। मराठी माणसासाठी आता तुम्ही जागे व्हायला हवेत, मतदान करा असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या या सगळ्या प्रचार सभेला त्यांनी ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा मुद्दा अधोरेखित केला होता त्याला तर मुंबईकर कौल देतील का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय राज ठाकरे, अमित ठाकरे सुद्धा आहेत, सहकुटुंब ते या ठिकाणी आले होते, त्यांनी मतदान केलेलं आहे। त्यामुळे आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं आहे। अगदीच राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, राज ठाकरे यांची सून हे सर्वच या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले। ते माध्यमांशी काही बोलतात का आणि मतदारांना काय आवाहन करतात त्याकडे लक्ष आहे। यंदाची ही मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची अशी म्हणावी लागेल। कारण ज्या पद्धतीनं आपण प्रचार पाहिला होता, महायुती आणि ठाकरे बंधू सगळेच जण त्यांच्या या सगळ्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागलेली आहे। ज्या पद्धतीनं प्रचार झाला त्यामुळे ही निवडणूक आता एक महत्त्वाची आहे। जवळपास बीएमसीसाठी 2017 नंतर हे मतदान होतं, त्यामुळे सगळ्यांचं याकडे आता लक्ष आहे। राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतायत, मतदारांना ते काय आवाहन करतात त्याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यांनी मतदानाचा हक्क बजावला, सहकुटुंब त्यांनी मतदान केलेलं आहे। तुमच्याकडे पत्रकारांपेक्षा कॅमेरामन जास्ती बोलतात का? नाही, मला या विषयामध्ये मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की कशा प्रकारची सरकार कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टींची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की ये न केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला। दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे। आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे। मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही, ते दाखवायला काही मार्ग नाही। आणि मग ते सगळं झालं। त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मोजणीच्या वेळेला वापरणार। म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही, दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाही। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या। जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत, होऊ देणार नाही तो भाग वेगळा। परंतु आता हे मशीन आणलंय, हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये।
बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची, ते देत नाहीयेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठलाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. ज्या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढं सांगणं, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या ह्याच्यामध्ये की कशा प्रकारे आत्ता इथे छबिलीदासला कुठेतरी इथला एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा. सर, सत्ताधारी नेते असं म्हणतायत घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलेलं आहे. प्रश्न अमित साटमने या गोष्टी बोलू नयेत. आता कळलं का? आज निवडणुकीचा, आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. सत्ताधारी सकाळपासून असं म्हणतायत 12 पासून मार्करचा वापर केला जातोय. मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या आहेत. सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या आहेत की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतायत की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास. ठीक आहे, आपण सतर्क राहावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. तर राज ठाकरे यांनी माध्यमांना यावेळी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी पाळू मशीनवर सुद्धा संशय व्यक्त केला. सोबतच सध्या